गेल्या अनेक दिवसांपासून देशामध्ये गुन्हेगारी वाढल्याचं दिसत आहे। अनैतिक संबंधातून आत्महत्या, खून तसंच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत। त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रियसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्यानं या प्रियकर आणि प्रियसीच्या प्रेमसंबंधाचा भयानक शेवट झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर प्रियसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिलेल्या प्रियकरानं तिची गोळ्या झाडून हत्या केली आहे। तसंच स्वतःवरही गोळ्या झाडत आपलं जीवन संपवलंय। ओम प्रिय उर्फ रणजित असं प्रियकराचं, तर नीतू असं प्रियसीचं नाव आहे। प्रियकर आणि प्रियसी हे दोन्हीही बिहारच्या सहरसा येथील शिवापूरचा रहिवासी होते। ही घटना मेधापूर पोलीस ठाण्या हद्दीतील RPM कॉलेजच्या मागे घडली आहे। प्रियकर ओम प्रिय हा राजस्थान राज्यातील अजमेर इथं रेल्वेमध्ये नोकरीला होता, तर त्याची प्रियसी नीतू ही तरुणी BSc उत्तीर्ण करून आता मेधपुरा इथं पंचायत राज विभागात ऑडिटरचं प्रशिक्षण घेत होती। ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास मधेपुरा RPM कॉलेजच्या मागे घडली होती। नेहमीप्रमाणे नीतू कुमारी ड्युटीवर मधेपुरा इथं आली होती। ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या लोकांचं म्हणणं होतं की आधी नीतू सोबत प्रियकराचे अनेक तास भांडण झालं। त्यानंतर ओम प्रिय सहरसा इथं त्याची प्रियसी नीतूला भेटायला आला होता। यावेळी RPM कॉलेजच्या मागे त्याची प्रियसीनं संवादादरम्यान लग्नाला नकार दिला होता। हे ऐकताच आधी त्यानं प्रियसी नीतू हिच्यावर गोळ्या झाडत तिची हत्या केली। त्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडत आत्महत्या केली। प्रियकर ओम प्रिय आणि प्रियसी नीतू या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं। दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं। मात्र तरुणीच्या कुटुंबाचा या लग्नाला नकार होता, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते। या कारणामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे। दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तू जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये पिस्तुलाचा खोकाही जप्त करण्यात आलाय। तसंच घटनास्थळावरील प्रियकर आणि प्रियसीचे वाहन ताब्यात घेतलंय। संपूर्ण तपासासाठी पोलीस लवकरच फॉरेन्सिक टीम तयार करणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।